सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपची मोठी तोफ सज्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबरला कराडमध्ये जाहीर सभा. सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार दौऱ्यानंतर आता भाजपनेही जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करत आक्रमक मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौऱ्यावर येणार असून रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी शहरातील दत्त चौकात दुपारी 2 वाजता जाहीर सभा घेणार आहेत. भाजपच्या वतीने शनिवारी सायंकाळी 6 वाजता याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासह सर्वच जागांवर भाजपने रणशिंग फुंकले असून केवळ काही निवडक ठिकाणी अपवादात्मक स्थितीत आघाडी केली आहे. उर्वरित बहुतेक ठिकाणी उमेदवार कमळ चिन्हावर निवडणुकीत उतरले आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही ठिकाणी एकमेकांसोबत तसेच अन्यत्र स्वतंत्रपणे लढत दिल्याने महाविकास आघाडीचे स्वरूप जिल्ह्यात तिरंगी आणि स्वतंत्र स्वरूपात दिसत आहे. गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्यात प्रचार सभांच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपने मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करत प्रचार आणखी तापवला आहे. त्यामुळे रविवारी फडणवीस नक्की काय बोलतात आणि ते विरोधकांवर कोणती राजकीय टीका करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. अशा परिस्थितीमध्ये कराडमध्ये होणारी मुख्यमंत्र्यांची सभा ही निवडणुकीतील महत्त्वाची आणि रंगत वाढवणारी ठरणार आहे. किल्ले चंदन वंदन गडावर शिवकालीन स्मृतींना उजाळा, विजयोत्सवाचा उत्साहात जल्लोष. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध घडून ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांना मुक्त करण्याची मोहीम वेगात सुरू केली. या मोहिमेतील सर्वप्रथम ताब्यात घेतले गेलेले किल्ले म्हणजे चंदन वंदन. इतिहासातील या विजयी क्षणाची परंपरा आजही जिवंत ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले चंदन वंदन गडावर भव्य विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी 7 वाजता पारंपरिक पद्धतीने उत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही पालख्यांची भेटीच्या पठारावर झाली. ढोल ताशांचा गजर, घोषणांचा आवाज आणि वातावरणात दुमदुमणारा शिवगर्जना यातच आरतीचा सोहळा पार पडला. त्यानंतर पालख्या वाजत गाजत गडाच्या माथ्यावर पोहोचल्या. उत्सवाच्या प्रमुख आकर्षणामध्ये मुलींची शौर्य प्रदर्शन करत केलेली तलवारबाजी, दांडपट्टा, भाला यासह मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतली. स्त्री शक्तीचा दिमागदार परिचय देणारे हे सादरीकरण शिवकालीन युद्ध कौशल्याची गौरवशाली परंपरा पुन्हा अनुभवायला लावणारे ठरले. इतिहास, परंपरा आणि स्वराज्याच्या स्मृतींचा संगम असलेल्या या विजयोत्सवाने पुन्हा एकदा गड परिसर दुमदुमून गेला. शिवभक्तांच्या घोषणा, रणशिंगाचा नाद आणि परंपरेचा अभिमान यामुळे किल्ले चंदन वंदनवर शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाचा जल्लोष अनुभवायला मिळाला. साताऱ्यात इतिहास घडला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा नागरिकांसोबत स्टॅम्प पेपरवर विकास करारनामा. सातारा शहरात स्थानिक राजकारणात अभूतपूर्व अशी घटना घडली असून नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या 9 उमेदवारांनी प्रथमच नागरिकांसमोर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकृत विकास करारनामा सादर केला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास समाज माध्यमांवर या संदर्भात माहिती देण्यात आली. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातील केवळ आश्वासने नव्हे तर कायदेशीर बांधिलकीचा मार्ग अवलंबून उमेदवारांनी सत्तेत आल्यानंतर स्वतःची जबाबदारी व पारदर्शकता कायम ठेवण्याची ऐतिहासिक हमी दिली आहे. हे विशेष आहे. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सवय फानचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे तसेच ॲडव्होकेट अमित द्रविड यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या उपक्रमात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते, नाले, फुटपाथ यासह मूलभूत सुविधांची कामे किमान 5 वर्षे टिकावीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नागरिकांच्या लेखी संमतीनेच प्रभागनिहाय विकास कामे करण्याची मांडणीही या करारनाम्यात केली आहे. तक्रारीचे निवारण 30 दिवसात, वार्षिक कामांचा हिशोब संकेतस्थळावर तर खर्चाचे 6माही पत्रक जाहीर करण्याची पारदर्शकता जपण्याची हमी उमेदवारांनी दिली आहे. वाढदिवसासाठी अनधिकृत फ्लेक्सबाजीवर निर्बंध. महिन्यातून एकदा प्रभाग पाहणी आणि वचनभंग झाल्यास पुन्हा निवडणूक न लढवण्याची नैतिक प्रतिज्ञा. यामुळे साताऱ्याची ही पुढाकार महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी आदर्श ठरणारी यात शंका नाही. रहमतपूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी सशस्त्र संचलन, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे आवाहन. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन अशा रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत येत्या मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पार पाडावी तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था
अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या संचलनात 2 पोलीस अधिकारी, 70 अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी सहभागी होती. संचलन शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी फिरवण्यात आले. हे संपूर्ण संचलन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या आदेशानुसार पार पडले. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक कांडगे पाटील यांनी दिले. पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून सर्व नागरिकांनी शांततेत मतदान करून लोकशाही प्रक्रियेला बळ द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. नमस्कार, मी सचिन कांडगे, प्रभारी रहिमतपूर पोलीस स्टेशन. सध्या आपल्या रहिमतपूर शहरामध्ये रहिमतपूर नगरपालिका इलेक्शन 2025 हे पार पडत आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण रहिमतपूर पोलीस स्टेशनने रूट मार्च घेतला. या रूट मार्चमध्ये एकूण 70 पोलीस अंमलदार, 2 अधिकारी उपस्थित होते. यामध्ये एक SRPFचं सेक्शन देखील उपस्थित होतं. नगरपालिकेचा हा रूट मार्च घेण्याचा उद्देश म्हणजे जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावरती वचक निर्माण करणे आणि सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे हा एकमेव उद्देश आपल्या रूट मार्चचा होता. आपल्या रहिमतपूर जी निवडणूक होणार आहे नगरपालिकेची, त्या निवडणुकीमध्ये मी जनतेला असे आवाहन करतो की सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील व्हा, आनंदाने उत्साहाने सामील व्हा आणि प्रत्येकाने आपलं मत देण्यासाठी मत देऊन या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हा. सर्वांनी शांतता राखा. सर्वांनी कोणीही चुकीच्या मार्गाने कोणत्याही वेगळ्या पद्धतीने वागू नये. जर कोणी असे काही कृत्य केले तर तो कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे मला वाटते. तर पुन्हा एकदा या आपल्या सर्व रहिमतपूर जनतेला या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने शुभेच्छा देतो. धन्यवाद. मसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, 23 सराईत गुन्हेगार तडीपार. मसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मसवड पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवित 23 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. आगामी निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून मतदान प्रक्रियेच्या काळात शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीकरण होऊ नये यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता याबाबत माहिती दिली. बेकायदेशीर जमाव, शरीरावरील गुन्हे, मारामाऱ्या, धमकावणे व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163(2) अंतर्गत आदेश लागू करण्यात आले. मानच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या आदेशानुसार आरोपींना मसवड नगरपालिका हद्दीत निवडणूक कालावधीत प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही मोहीम पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व वडोदचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला असून सामान्य मतदारांमध्ये दिलासा व सुरक्षितेची भावना वाढली आहे. निवडणूक काळात निर्भयपणे मतदान व्हावे, सुव्यवस्था न बिघडता लोकशाही मजबूत व्हावी, हा या कारवाईचा मूलभूत हेतू असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मसवड पोलीस स्टेशन. परिषद निवडणूक 2025 मसवडची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने यांनी ही दहशत करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ही एक प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, DYSP श्री रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई करता सहकार्य केलेले आहे. या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आगामी 2 तारखेला असणाऱ्या नगर परिषद निवडणूक मसवड अनुषंगाने कोणीही अशा पद्धतीची दहशत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही सक्त कारवाई करणार आहोत.